पाले, चालकोबा पाले, काय वाटतंय, कसं वाटतंय? गेले 24 वर्षाचा प्रवास, शेवटची स्पर्धा खेळत आहात. आपला अनुभव जो ओपनचा वेगळा आहे, गाव टू गाव खेळताना तुमच्या प्रकारे एक वेगळा तुमचा अंदाज असतो आणि या स्पर्धेविषयी आणि विशेषतः नारिंगी क्रिकेट क्लब या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली आहे असोसिएशनच्या वतीनं. प्रथमतः आमच्या कमिटीचा धन्यवाद की ह्या मैदानात ही टुर्नामेंट भरवली. सर्व खेळाडूंना चांगली टुर्नामेंट खेळायला मिळते. खेळाडूंनी पण अशीच साथ द्यावी त्या आपल्या कमिटीला, म्हणजे पुढे असेच वरचेवर टुर्नामेंट भरवतील. आणि राहिलं कुणबी चषकबद्दल, गेले 24 वर्ष मी कुणबी चषक खेळतो आहे. मी आज कामावर होतो पण मी काही करून ही टुर्नामेंट खेळायला आलो. क्रिकेटमध्ये खूप बदल झालेले आहेत. आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय मेसेज असेल या युवा खेळाडूंना? देखील अशा स्पर्धा पुढे देखील होणारच आहेत. मात्र या स्पर्धेत खेळत असताना काय वाटतं, कशा पद्धतीने एक वेगळी एनर्जी असते? गावासाठी आपण खेळतो, खेळाडूमध्ये तू एक आदर्श आहेस. काय नाही, फक्त क्रिकेटचा आदर करा, क्रिकेट तुमचा आदर करेल. मोठ्या खेळाडूंचा आदर करा, ते तुम्हाला चांगलं शिकवतील आणि त्यांच्या थोडं ऐकून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करा. खरोखर तुम्ही यशस्वी व्हाल, बस एवढंच. शुभेच्छा देवी. आपण विवेक लोंढे यांना पाहतोय. प्रथम क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रभादेवी प्रीमियर लीग दादर या परिसरातून 40+ मध्ये सध्या अप्रतिम कामगिरी करते. सुप्रीमो चषक इंटर हाफ मध्ये देखील आपण त्यांना पाहतोय विजेत्या संघाचं सुप्रीमो चषक लिफ्ट करताना. ज्या वर्षी प्रसाद परब सर, प्रशांत आदवडे सर आणि मी देखील ती स्पर्धा कव्हर केली सुप्रीमो मेन, त्यावेळेस देखील यांना आपण पाहिलं होतं. तर पुन्हा एकदा मैदानावर जाऊया आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी प्रशांत सर आहेत. पहिलं षटक घेऊन रुपेश आणि स्ट्राईकला आहे पुन्हा एकदा रुपेश. थँक्यू राजू. मी सचिन माळी यांना विनंती करेन आपण समाजोग कक्षामध्ये यायचं. सचिन माळी, सचिन माळी आपल्याला विनंती, आपण समाजोग कक्षामध्ये यायचे. सुरेख चेंडू, पहिला चेंडू टप्प्यापर्यंत थोडासा खाली राहतोय, आतमध्ये येणारा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्यापर्यंत सचिन माळी. राजू, या ठिकाणी एका बाजूला आपण दीप जोशी आहेत, संघ आहे बोरकत. येस, पालेगावचा संघ कोणाचा आहे? सचिन माळी यांचं. गाणं कोणी बनवलंय? बोरकतचे दीप जोशी, त्यांचे बंधू या ठिकाणी गोलंदाजी करतात. गाणं गायलंय, गाणं सचिन माळीनेच बनवलंय. मग दोघांना मी मंचावरती ते समालोचक कक्षामध्ये बोलवतोय. यस, मी विनंती करतोय दंडनगरी केदारनाथ क्रिकेट संघ आणि जाकमाता क्रिकेट संघ रानवली, चेतन शिगवण, श्री केदारनाथ क्रिकेट संघ दंडनगरी, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण नाणेफेक करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू राजू. रुपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी मैदानावरती आणि सचिन माळी आमच्या समालोचक कक्षामध्ये दाखल झालेत. दुसऱ्या बाजूला दीप जोशींना आपण पाहतोय, आपल्या गावचा संघ खेळतोय. सचिन, कसं वाटतंय? आज सकाळी खूप चांगलं अँकरिंग केलं, तुमचं अभिनंदन आहे. परंतु आता गाणं बनवलं, गाणं प्रेझेंट झालं, माहोल बनलाय, गावाची टीम मैदानावरती खेळते, कसं वाटतंय? गाणं बनवल्याचं आज खऱ्या अर्थानं सार्थक झाल्याचं वाटतंय. ज्या भावनेनं सामाजिक दृष्टिकोनातून हे सामाजिक संघटन कसं असावं त्याचं ज्वलंत उदाहरण आता समोर असलेला सामना आहे. कारण एका बाजूला बोरकत खेळते, दुसऱ्या बाजूला पाले खेळते आहे. हेच सामाजिक संघटन आम्हाला या गाण्याच्या माध्यमातून दाखवायचं आहे. क्रिकेट केवल बहाना है और समाज को एक साथ लाना, एक मंच पर लाना है, ये बहुत इंपॉर्टेंट है कुणबी चषक 2024 में. सचिन, तुमच्याकडे भेटणार आहे धावपलकावरती 2 आता 2 असे कलाकार आमच्याबरोबर आहेत. एका बाजूला सचिन, दुसऱ्या बाजूला दीप आणि त्यांच्या माध्यमातून एक सुंदर गाणं पेश केलं गेलं मैदानावरती. त्या दोघांचे संघ एकमेकांविरुद्ध आहेत, एका मंचावरती, परंतु संघ एकमेकांविरुद्ध. खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साईडला खेळलाय, पटका तर सुरेख आहे, सुंदर पद्धतीने खेळलाय. चेंडू जर काव कोरडला, क्षेत्ररक्षक आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. 2 धावा पूर्ण होतील, 2 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 49 वरती. सचिन, कोणता संघ जिंकेल? हे क्रिकेट आहे, कोणता संघ जिंकेल हे आता सांगता येणार नाही, पण सामना रंगतदार होणार आहे हे मात्र नक्की आहे. आणि मी या निमित्तानं दीपचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो की त्याने अत्यंत सुंदर आवाजामध्ये, सुमधुर आवाजामध्ये या गाणं गायलेलं आहे आणि त्याचा आवाज हा कानांना आकर्षून घेणार आहे. आणि अजून एक पुढे मी विचारेन की किती वेळामध्ये आणि किती कमी दिवसामध्ये केलं ते देखील आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. कारण चर्चा सुरू होती की गाणं तयार करायचं आहे, कसं करायचं काय. सर, तुमच्या माध्यमातून देखील प्रशांत सर आपण एक कॉन्टॅक्ट तयार केला होता आणि त्यानंतर कळलं की गाणं तयार पण झालंय आणि उद्या तुम्ही ऐकणार पण आहेत. सचिनजी, हे गाणं जे आहे ते लिहिलं गेलंय 15 मिनिटांमध्ये. क्या बात आहे. आणि गाणं जे रेकॉर्डिंग केलंय दीपने, सर्वस्वी जबाबदारी आणि त्यानेच सगळी जबाबदारी उचलली होती. गाणं त्याने रेकॉर्डिंग मला वाटतं 3 ते 4 तासामध्ये केलं असेल, बरोबर? बात आहे, बहुत बढिया. एकदम जोरदार टाळ्या होत्या दोघांसाठी.
एवढ्या दीप अल्प जोशी. कालावधीमध्ये हे अतिशय सुंदर गाणं आपल्या कुणबी चषकाचं तयार झालंय. याचं सर्वाधिक क्रेडिट हे दीप जोशीला जातं. क्या बात असं आहे काय दीप. नाही जेवढे दीप तुमच्याकडे येणार आहे. आता आपण थोडासा आणखी मॅचच्या दिशेने जाणार कारण सगळे एकाच आपण मिनिटामध्ये खाणार नाही आहोत. सगळ्या गोष्टी एक 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 मुद्दा आहे, एक एक पैलू आहे. या ठिकाणी त्याच्यावरती आपला प्रकाश जो टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रुपेश जोशी पुढचा चेंडू आणि या ठिकाणी पंचांचा इशारा आहे ते वाईट अवांतर धाव. आपण जर पाहिलं तर प्रशांत सर हा येस दीपकडे जाऊया आपण. दीपला एक प्रतिक्रिया द्यायची होती. थोडा बॉलर येतो आपल्या बॉल मारतो त्यामुळे चर्चा करायला वेळ आहे. दीपजी बोला. नक्कीच नक्कीच नाही तुम्ही गाण्याबद्दल बोललात तर खऱ्या अर्थाने ते गाणं जर इतकं चांगल्या रीतीने लिहिलं गेलं नसतं तर मी त्याला तेवढं चांगल्या रीतीने कंपोज नसतं करू शकलो. क्या बात है, त्याचं क्या सर्वात मोठं बात है, credit दीपजी. मी सचिन माळी यांना सांगतो की देईन. दीपनं चांगलं केलंय. दीप सांगताय की सचिनने चांगलं केलंय. दोघांचे संघ मैदानावरती अटीतटीचा सामना घेत आहेत. संघटन असं असायला पाहिजे. येस नक्कीच. कारण माहितीये का ज्या पद्धतीने हे गाणं लिहिलंय त्याचंही कौतुक आहे, ज्याने लिहिलंय त्याचंही कौतुक आहे. खूप चांगल्या पद्धतीने गायलंय त्याचंही कौतुक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रुपेश राईट अप ओव्हर द विकेट. ऑन साईडला चांगला फटका खेळाय. चेंडू जाईल सर्कलमध्ये मिड विकेटमध्ये. एकच त्यामुळे एकेरीने धावसंख्या 7. एकमेकाला चांगली साथ द्या. एकमेकाला तुम्ही दिली चांगली साथ तर या सामन्यात तुम्हाला करता येईल मात. परंतु इथे वेगळी साथ आहे. ही अशी साथ आहे जिथे एकमेकांना या ठिकाणी साथ देत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं कुटुंबी चषकाच्या माध्यमातून गाणं बनवलं कोणतं पाहूया ऐकूया. श्रीच्या माध्यमातून श्री आमचे डीजे मास्टर आहेत ते गाणं तुमच्यासाठी घेऊन येतात. सचिन आणि दीप आमच्या बरोबर आहेत. झोपून या जमिनीवरती पकडती आत्याच जिंकता संघ फुला करती आनंदाने होनाच आनंदाने होनाच करती आनंदाने होनाच आनंदाने होनाच करती आनंदाने होनाच गावकरी कुटुंबी चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम मयूर आणि श्री आमचे डीजे मास्टर. 2 मातबर संघ मैदानावरती पालेगाव आणि बोरखत इकडे करतात. 33 धावांची आवश्यकता. मैदानावरती रुपेश आणि केतन. रुपेशच्या पहिल्या षटकात धावा आल्या 7. पॉइंट कव्हर मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक. ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट डिस्क्वेअर लेग एक फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक. प्रमुख गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे किशोर. आणि आता उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता. 25 की 26 धावांची आवश्यकता. 26 तर 26 धावांची गरज. किशोर राम बवणे या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकला अजून एक आक्रमक किरण आणि रुपेशची जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू किशोर याचा आणि पहिल्या चेंडूवर चांगला ओव्हर पिच मिळाला आणि षटकार. क्या बात है. गावासाठी खेळतो हा ठेवून स्वाभिमान कुणबी समाजाचा त्यांना आहे अभिमान आहे अभिमान त्यांना आहे अभिमान आहे अभिमान त्यांना आहे अभिमान. अप्रतिम फटका. फलंदाज केतनच्या बॅटमध्ये होतो की ते व्यक्तिगत 7 या धावसंख्येवरती धाबल करते. आता धावा आहेत 13. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. काय फटका होता. एक षटकार त्यानंतर एक चांगला चेंडू आलाय. दीप हा चेंडू बघितल्यानंतर तुला आनंद झालाय. हो नक्कीच षटकार बघितल्यानंतर सचिन तुला कसं वाटलंय. आनंद झाला. मी मगाशीच म्हटलं एक सामना रंगतदार होणार. दीप तुला काय वाटतंय. तसंच होणार आहे. जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. पालित संघ एका बाजूला बोरखत आणि सर अजून एक सांगू शकतो मी तुम्हाला जो संघ आहे कारण पालेच्या 3 संघ गावातील 3 संघ खेळतोय आपण पाहतोय. सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोण हा स्थानिक संघ आहे सचिन माळी यांचा जो आपण 2018ला ज्यावेळेस तुम्ही आला होता. उपेंद्र पंडित सर, सुरेश दळवी सर, त्याचप्रमाणे आपण गोट्या अंपायर यांना देखील पाहिलं होतं स्क्रीनवर. ही स्पर्धा कैशोपाटा मैदानावर त्याच उपविजेता संघ होता सचिन माळी यांचा. त्यामुळे खूप चांगलं असं आपली देखील या ठिकाणी मुलाखत सुरू आहे. तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे मी. ओव्हर टू यू सर. थैंक यू राजू. दापल का दबाए 14. अपनी बोरिंग पार पर गेंदबाज किशोर. टप्पा खाने के बाद उछालता बैक पर जाके खेलने की कोशिश. या खतरा हो सकता है लेकिन विकेट कीपर ने ओ बल्लेबाज आउट. बल्लेबाज आउट. हिट विकेट. कहानी में ट्विस्ट. मोए ये मोए पिक्चर है सुपर हिट. कुटुंबी चषक 2024 में कहानी इंटरेस्टिंग बनती भी. संघटित विचारांचे चला घेऊया हे ज्ञान संघटित विचारांचे चला घेऊया हे ज्ञान हे कुणबी
चषक आहे माझ्या मंडणगडची शान हे कुणबी चषक दीप सर, तुम्ही आता किती खुश आहेत? विकेट गेलाय. खूप खुश आहे. सचिन, काय शेड आता तुमच्या भावना काय व्यक्त कराल? सामना दोन्ही बाजूने झुकतोय, येस, पण उत्कृष्ट खेळ खेळणारा संघ या ठिकाणी जिंकेल. क्या बात है. सचिन पॉझिटिव्ह बोलतायत. कुणाच्या कुठल्या संघा बरोबर जात नाहीयेत. सामना रंगतदार आहे. अडीतडीचा सामना आपल्याला बघायचा. धावपल करती 49-14. उर्वरित चेंडूचा विचार केला तर 8 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता. राईट अप ओव्हर द विकेट. बॅट चिकड एजंट टेकन. बॅट फॉर किरण बॅक टू द बॅबलेन. आशेचा किरण ठरलं असं वाटलं होतं, परंतु निराशा मैदानावर. नक्कीच खूप चुकीचा फटका होता. पहिला बॅट ची ज्या पद्धतीने कट घेऊन गेला चंदू सर, आणि ही ओळख आहे. आपण जर पाहिलं तर किरण ज्या प्रकारे बॅटिंग करणं पसंत करतो, त्याला त्या पद्धतीने जो बाउन्स येणारा उसळी घेणारा चेंडू खेळणं आवडतं. मात्र ज्या प्रकारचं टायमिंग होतं ते होऊ शकलं नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन परत. आणि नेहमीप्रमाणे मी म्हणतो की मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला दाव. चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. क्रिकेटमध्ये या खेळाच्या क्रिकेटच्या पटलावरती आपण बघितलं तर आता समीकडे मी तुम्हाला सांगतो 7 चेंडूंचा खेळ. जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता. खेळाडूने जणू काय आणलाय मैदानावरती युद्धाचा आव. चांगलाच रंगलाय दुसरा डाव आणि हा अद्भुत खेळ पाहण्याकरता उभा टाकला अख्खा गाव. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन देणार आहे भाव, कुठेही जाऊ नका. पात्र दुसरा डाव देखील रंगणार आहे. अत्यंत महत्वाचा खूप चांगली गोलंदाजी किशोर कडून. अरे मैदानावरती पुन्हा एकदा काहीतरी घडतंय. येस, कॉम्बिनेशन होत नाहीत. आपण एसनोबेटचा चांगला वापर होत नाही. अडचणी वाढल्यात. Yes. पालेगाव संघाच्या अडचणी वाढल्यात. सचिन थोड़े अस्वस्थ आहेत, दीप थोड़े खुश आहेत आणि कभी खुशी कभी गम वाला मैच भी चल रहा है मैदान के अंदर. मुकाबला बहुत इंटरेस्टिंग है. 6 गेंदों का खेल. जीतने के लिए अब कुल मिलाकर 19 रनों की जरूरत है. इंटरेस्टिंग मैच. अभी ऐसा नहीं कि दोपहर का 17 है तो राजू रन नहीं बन सकते. चर्चा यहाँ भी होगी, लेकिन पहले एक छोटा सा ब्रेक लेते हैं. ब्रेक के साथ वापस आएंगे और बताएंगे आखिरी ओवर की अद्भुत कहानी. लवकर षटकार मारिती मिळविण्या बहुमान, लवकर षटकार मारिती मिळविण्या बहुमान, हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान, हे कुणबी चषक आहे माझ्या मंडण. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे कुंभी चषक 2024 की अद्भुत कहानी. गेंदबाजी की बात करें तो सबीर को मौका मिला. अनुभवी गेंदबाज, सामने बल्लेबाज केतन. 6 गेंदें 19 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. थर्ड मैन पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, स्क्वायर पर खिलाड़ी तैनात है. प्रमुख गेंदबाज के तौर पर समीर गेंदबाजी कर रहे हैं. समीर याचा पहिला चेंडू आणि बाद, क्या बात है. समीर जोशी, विकेट कीपर रुपेश जोशी. भाऊ भाऊ भाई भाई, अप्रतिम झेल. कुणबी सेवा संघाने मांडला हा विचार, क्रीडा समितीने त्याला मग दिला हो आकार. समीर जोशी विकेट कीपर है. रुपेश जोशी जोशी. कॉम्बॉक्स में है. दीप जोशी. सगळे भाऊच आहेत, सख्खे चुलत भाऊ आहेत. आणि समीरला बघा या मॅच मध्ये संधी मिळते. राजू आगे नहीं सुना आपने. गेंदबाज है समीर जोशी, विकेट कीपर है रुपेश जोशी, हमारे कॉम्बॉक्स में है दीप जोशी. और सबको दे रहे हैं बहुत खुशी. क्या बात चाहे है. गाना हो चाहे क्रिकेट का मैदान हो. बहुत बढ़िया, बहुत अच्छा खेल और बढ़िया एक बार फिर प्रदर्शन गेंदबाजों का. अब 5 गेंदें 19 रनों की जरूरत है. लेकिन मैं देख रहा हूं सचिन के चेहरे पर कब खुशी आएगी. लेफ्ट हैंडर बल्लेबाज मैदान के अंदर. अब हवा के खिलाफ आपको खेलना है. 5 गेंदों का खेल जीतने के लिए अगर देखें तो 19 रनों की जरूरत है. दबाव बढ़ता हुआ पालेगांव के ऊपर. अब देखिए प्रेशर बनेगा. जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन. yes. कंट्रीब्यूशन बढ़ने की जरूरत है. और आपने एक दाव खेला है राजू. मैदान के अंदर लेफ्ट हैंडर को मौका दिया गया है कि आप कवर ड्राइव लगाएंगे, क्या आप स्क्वायर कट करेंगे, क्या गेंद को एक बार फिर आप लॉन्ग ऑफ क्षेत्र में बड़े स्ट्रोक में एक बार फिर तब्दील करेंगे, वो देखना बहुत जरूरी है. और पुराना चावल समीर जोशी मैदान के अंदर है. पहली गेंद पर विकेट प्राप्त किया है तो राजू कॉन्फिडन्स 7वें आसमान की तरफ चला गया है. नक्कीच ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, जो अनुभव आहे, कित्येक क्रिकेट आम्ही याच ठिकाणचं पाहिलेलं आहे जवळून ज्या प्रकारचं. आणि सर्वात
आपण पाहिलं तर अनुभवी हाच आहे जो गोलंदाज आपण पाहतोय समीर जोशी. आणि आता डावखुरा फलंदाज सज्ज होतोय स्ट्राईकला राऊंड द विकेट. पुढचा चेंडू आणि ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन शफल होऊन खेळायला गेले. मिडल स्टंपच्या वरून अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी, कुठलीच संधी देत नाही फलंदाजाला. मग उजव्या हाताचा फलंदाज करणारा असेल फलंदाजी किंवा डाव्या हाताने फलंदाजी करणारा. बघा नॉन स्ट्राईकला जो फलंदाज हा देखील आक्रमक आहे, मात्र त्याला ती स्ट्राईक मिळणार का? पहिल्या चेंडूवर दुसऱ्या ओव्हरच्या षटकार आल्यानंतर असं वाटलं की गणित बदलेल, मात्र नाही. चांगली ओव्हर टाकली किशोरने आणि कमबॅक करून दिलं. ओव्हर टू यू सर. समीर अपने बोलिंग मार पर तैयार, राउंड विकेट. ये काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और थ्रो अच्छा नहीं है. अब आपके पास देखिए गेंदों की बात करें तो गेंदे शीर्ष 3 गेंदों में जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. तो हर गेंद के ऊपर आपको वो बड़ा स्ट्रोक खेलना है. सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं? सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं? सामने समीर है, मैं छक्का कैसे मारूं? अगर ये सोचते रहेंगे तो बातें बनेगी. राजू 3 बार 3 गेंदों को आपको बाउंड्री लाइन के बाहर भेजना है. और बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज प्रजेश जिनके ऊपर पूरा दारोमदार है, जो बड़ी पारी खेल सकते हैं, बड़े स्ट्रोक खेल सकते हैं, लेकिन लेफ्ट हैंडर है. तो लेफ्ट हैंडर होने का फायदा किसको होगा वो भी देखना बहुत जरूरी. राऊंड द विकेट डावखुऱ्या फलंदाजासाठी. आता मात्र पुन्हा एकदा जागेवरून शर्यतीपासून दूर खेळतोय. खूप जबरदस्त गोलंदाजी. बघा मगाशी ज्यावेळेस 2 ओव्हर झाल्या होत्या त्यावेळेस दीप जोशी आपल्या कॉम्बॉक्समध्ये होते. तुम्ही त्यांना विचारलं की तेव्हा तो म्हणाला की गेम चेंजर आमचा संघ आहे, कधी या संघाकडे क्षमता आहे कमबॅक करण्याची. आणि राज रटाटे संकटमोचक म्हणून आला. 3 बॉल 16. मी मगाशी म्हटलं होतं हे 3 बॉल 16 निर्णायक ठरणार आहेत. पुढचा चेंडू आता मात्र हा देखील लाखो टप्प्याचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. अनुभव एक महान शिक्षक आहे. समीर जोशीला मी गोलंदाजी करत असताना जवळपास 24 ते 25 वर्षानंतर पाहतोय. कारण माझं देखील आजोळ हेच गाव आहे बोरखत. कारण या गावामध्ये गेल्यानंतर कित्येक वेळानं पाहिलंय आणि जवळपास कित्येक वर्षानंतर हा गोलंदाजी करतो आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. पूल केलेला आहे, आत्ता कनेक्ट होतोय मात्र उशीर होतोय. या अगोदर ज्या प्रकारे आपण किरणला पाहिलं, किरणची विकेट फार महत्वाची होती. तो एक महत्वाचा खेळाडू होता. तो बाद झाल्यानंतर संधी मिळाली नाही आणि असं वाटलं होतं मॅच मध्ये येतील. ती मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळाली आणि विजयी संघ ठरतोय श्रीदेवी गानकुडे क्रिकेट संघ बोरखत. अभिनंदन. ओटी राजू दीप सरांनी आता प्रश्न विचारणार नाही, ते आता लगेच उत्तर देणार आहेत. बघा आजपासून खऱ्या अर्थाने गेम चेंजर हा टॅग माझ्या संघाला लागणार आहे, बोरखत गावच्या संघाला. एवढंच बोले.